नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण पोहे आणि मूग डाळ वापरून ना अगदी छान खुसखुशीत अशी रेसिपी करणार आहोत बरं का. अगदी आठवड्याभर टिकणारी. आता ही रेसिपी नेमकी काय असेल पाहण्यासाठी व्हिडिओ मात्र कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चला तर सुरुवात करूया. आता सुरुवातीला का नाही इथे 1 वाटी इतकी मूग डाळ एका भांड्यामध्ये काढून घेतले. ही मूग डाळ ना हलकी 2 वेळा आपण धुवून घेणार आहोत. मूग डाळ ही तर बिना सालाची वापरले. अगदी तुम्ही सालासकट हिरवी मूग डाळ असते बघा, ती वापरलात ना तरीसुद्धा चालेल. आता ही मूग डाळ ना नळाखाली चांगली 2 वेळा मी हलक्या हाताने चोळून धुवून घेतले बघा. आता मूग डाळ भिजण्या इतपत पाणी घालायचं आहे. मूग डाळीच्या वर येईल इतपत, साधारण 1 ग्लासभर इतकं. आणि आपण ह्याच्यावरती झाकण ठेवूयात आणि 1-2 तासानंतर पाहणार आहोत. आता इथं पोहेसुद्धा आपल्याला भिजत घालायचे आहेत. त्याच्यामुळे मी आत्ताच पोहे भिजत घालते. पोहे भिजत घालायला वेळ लागत नाही. फारसे फार 10 मिनटात पोहे आपले भिजले जातात. पण आता मी मूग डाळीसोबतच हे पोहे भिजत घालत आहे. जितकी मुगाची डाळ घेतली ना तितकेच हे पोहे घेतले. दोन्ही एकत्र भिजत घालायचे नाहीत बरं का, वेगवेगळेच घालायचे आहेत. तर 1 वाटी इथं पोहे घेतलेले आहेत आणि हे सुद्धा हलके 2 पाण्यातनं धुवून घेतलेत बघा. जे वरचं घाण पाणी निघालेलं आहे ते फेकून देऊन आता पोहे भिजण्या इतपत पाणी घातलेलं आहे पोहेच्या वरती आणि झाकण ठेवून ना 2 तासानंतर आता पाहत आहे बघा. 2 तासानंतर ना छान पोहे आपले भिजलेले आहेत, अगदी मऊसूत झालेत बघा. पोह्यामध्ये जास्तीचं पाणी ठेवायचं कारण आपल्याला पोहे हे मऊसूत भिजलेले हवेत की नाही म्हणून. आणि 2 तासानंतर मूग डाळीसुद्धा आपली छान भिजलेली आहे बघा. म्हणजे बघा आता मी इथं मोडून दाखवते तर सहज त्याचे 2 भाग होतात, म्हणजेच की तुटली जाते ही मूग डाळ, म्हणजे छान भिजले असं समजायचं. आता ह्याच्यावरचं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते आपल्याला काढून टाकायचं आहे, वापरायचं नाही. नुसतीच इथं मुगाची डाळ घेतली बरं का. आता इथं मिक्सरचं जार घेतलं आहे आणि भिजवलेली मूग डाळ आहे ना ती मिक्सरच्या जारमध्ये काढून घेतले आणि मिक्सरला ह्याची जमेल तितकी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. आता तुम्हाला वाटलं तर तुम्ही 2 इथे हिरव्या मिरच्या, 2 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं जिरं घालून वाटलात ना तरीसुद्धा चालेल. आता बघा एकदम छान मस्त बारीक अशी ही मूग डाळ वाटून घेतली. एका मोठ्या भांड्यामध्ये ना वाटलेली मूग डाळ काढून घेऊयात, संपूर्ण काढून घेऊयात. त्याचबरोबर जे भिजवलेले पोहे होते ना ते सुद्धा आपण काढून घेणार आहोत. जर पोह्यामध्ये पाणी असेल तर ते पाणी पिळून घ्या आणि मग पोहे मिक्सर जारमध्ये काढून घ्यायचे आणि मिक्सरला फिरून घेऊयात. म्हणजे पोह्यांचे सुद्धा एकदम छान बारीक पेस्ट होईल. वाटलंच तर तुम्ही पावभाजीच्या मॅशरने मॅश करून घेतला तरीसुद्धा चालेल. पण इथं छान बघा पोह्यांची सुद्धा पेस्ट तयार झाली. आता मूग डाळीची आपण पेस्ट केली ना त्याच्यामध्येच ही पोह्यांची पेस्ट काढून घ्यायची आहे बघा. आता इथं आपण काही मसाले घालूयात. ते म्हणजे बघा पाव चमच इतकी हळद, त्याचबरोबर चिली फ्लेक्स घातलेले पाव चमच इतकं. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी अधिक करू शकता. आणि अर्धा चमच इतकं लाल तिखट घातलेलं आहे, अर्धा चमच धना पावडर घातलेले आहे आणि भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे. त्याचबरोबर एक 5 ते 6 चमचे इतका बारीक रवा घातलेला आहे बघा. आता हे सर्व आपण मिसळून घेऊयात. तुम्हाला ह्याच्यामध्ये आणखीन कुठला फ्लेवर, कुठला मसाला वापरायचा असेल ना वापरू शकता. जसं की तीळ इथं घालू शकता, ओवा घालू शकता तुम्ही. त्याचबरोबर जर आमचूर पावडर आवडत असेल तर ते वापरू शकता तुम्ही. आता इथं मी तिखटसाठी चिली फ्लेक्स आणि लाल तिखट वापरलेलं आहे, म्हणून मी हिरवी मिरची वापरलेली नाही. अगदी तुम्ही मूग डाळ वाटत असताना हिरवी मिरची वापरलात तरीसुद्धा चालेल. मग आता लाल तिखट नाही घातलात तरी चालेल. तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. आता चवीनुसार ह्याच्यामध्ये मीठ घालून मिसळून घेतलं आहे बघा. सर्व छान एकत्र झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये घालायचं आपल्याला गव्हाचं पीठ. नेहमी चपातीसाठी वापरतो ना तेच इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. सुरुवातीला 1 वाटी इतकं गव्हाचं पीठ संपूर्ण घालून घेतलं आहे आणि लागेल तसं आपण नंतर घालणारच आहोत. तुम्हाला बघा आत्तापर्यंत आपण नेमकी कुठली रेसिपी करत आहोत हे नव्हतं सांगितलं. तर आज आपण ना मस्त खमंग खुसखुशीत अगदी आठवड्याभर टिकणारी ना मसाले पुरी करत आहोत. मूग डाळ वापरल्यामुळे ना ही पुरी चवीला भन्नाट 1 नंबर लागते बरं का. याच्या अगोदर मी पुऱ्यांचे वेगवेगळे प्रकार दाखवलेले आहेत. म्हणजेच की मसाला पुरी, जसं की त्याच्यामध्ये आपण सर्व पिठं एकत्र करून पुरी केली. त्याचवर आपली नेहमीची रेग्युलर पुरी अगोदर करून ठेवून नंतर तुम्ही आयत्या वेळेस तळून घेऊ शकता. अगदी महिनाभर त्या पुऱ्या टिकतात. असे वेगवेगळे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पुरीचे अपलोडच आहेत, पाहू शकता. आता बघा आणखीन एक अर्धी वाटी इतकं गव्हाचं पीठ घेतलं आहे. त्याच्यातलं थोडं थोडं करून 2 वेळा पीठ घातलेलं आहे. ह्याच्यामध्ये ना बिलकुलसुद्धा पाणी वापरलेलं नाही बघा. सुरुवातीला 1 वाटी आणि नंतर अर्धी वाटी इतकं गव्हाचं पीठ घेतलं होतं. म्हणजे एकूण संपूर्ण ना 1.5 वाटी इतकं गव्हाचं पीठ लागलेलं आहे. जरासुद्धा पाणी नाही. आपण मुगाची डाळ वापरली ती भिजली असल्यामुळे कडे छान मऊसूत होती आणि शिवाय पोहे त्याच्यामध्येच ना आपण हे कणिक मळून घेतलेली आहे.
थोडंसंच तेल घालून पुन्हाही छान प्रकारे मर्तून घेतलं आहे. आपण पुरी करत आहोत, मग पुरीसाठी पीठ जरा हे घट्ट ठेवायचं. तुम्हाला जरा सैलसर वाटत असेल ना तर थोडंसं तुम्ही गव्हाचं पीठ वापरू शकता बरं का. म्हणजे पुऱ्या कशा फुलणाऱ्या होतात बरं का. पीठ जर तुमचं पातळ झालं ना तर पुऱ्यासुद्धा तेलकट बनतात. त्यामुळे का नाही जरा घट्टच ठेवायचं. आता झाकण ठेवून 10 मिनटं पीठ भिजत ठेवूयात. तोपर्यंत का नाही आपण इथं एक ठेचा करून घेऊयात. त्याच्यासाठी बघा 5 ते 6 इतके हिरव्या मिरच्या धुवून तोडून घेतल्यात. काही लसणाच्या पाकळ्या घेतल्यात, स्वच्छ धुतलेली कोथिंबीर आणि शेंगदाणे घेतलेत बरं का. ठेच्यासाठी इतकं साहित्य घेतलं आहे. आता चला आपण गॅसकडे वळूयात. तर गॅसवरती पॅन ठेवला आहे आणि घेतलेल्या मिरच्या ना पॅनमध्ये काढून घेतल्यात. आपण पहिल्यांदा ह्या हलक्या भाजून घेऊयात, कारण ह्या धुतल्यामुळे हलक्या ओलसर आहेत का नाही म्हणून. आणि नंतर थोडंसंच तेल घालून तेलावरती ह्या मिरची भाजून घेणार आहोत. आता इथं मी मिरच्या 2 प्रकारच्या वापरल्यात. ज्या छोट्या तुम्हाला दिसतात ना त्या तिखटवाल्या, आणि ह्या ज्या मोठ्या आहेत ना मी एका मिरचीचे 2 भाग केलेत त्या कमी तिखटवाल्या अशा घेतल्यात. तुम्ही जसं तिखट खाता ना तसं मिरच्या घेऊ शकता. आज आपण मसाला पुरी करत आहोत का नाही, मग त्याच्यासोबत खाण्यासाठी ना आपण खरडा घातलेला दही करत आहोत बरं का. त्याच्यामुळे इथे खरडा करून घेत आहोत. म्हणजेच की बरेच जण ह्याला ठेचासुद्धा म्हणतात. मिरच्याला हलके डाग पडले भाजल्या की मग काही लसणाच्या पाकळ्या घातल्या त्याच्यामध्ये आणि शेंगदाणे घातलेत. म्हणजे कसे ते सुद्धा छान भाजले पाहिजेत बघा. अगदी तडतड उडूसपर्यंत शेंगदाणे भाजले पाहिजेत, म्हणजे छान कुरकुरीत होतात. कोथिंबीरसुद्धा इथं घालून परतून घेतली. म्हणजे कशी कोथिंबीरनं नरम होते बघा इथे. आता गॅस बंद करून आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे. आता इथं मी खलबत्ता घेतला आहे. माझ्याजवळ खलबत्ता असल्यामुळे अगदी तुम्ही मिक्सरला फिरून घेऊ शकता. आता सर्व हे भाजून घेतलेलं ना ह्या खलबत्त्यामध्ये काढून घेऊयात आपण. त्याच्यामध्ये बघा आपण मीठ नव्हतं घातलं अजून, तर आत्ता इथं आपल्याला मीठ घालायचं आहे आणि ना आपण कुटून घेणार आहोत. मग असा जर कुटून घेतल्यामुळे का नाही आपला ठेचा चवीला छान लागतो बरं का. मिक्सरला फिरवण्याच्या ऐवजी नेहमी हा असा कुटूनच घ्यायचा हा ठेचा. आणि जास्तीचं बारीक करायचं नाही, असं ओबडधोबड भरडच असा ठेचा ठेवायचा बरं का, मोठा मोठा. म्हणजे तो खायला आणखीन छान लागतो. आणि हा जर ठेचा तुमचा तिखट झाला किंवा आम्ही खरडा म्हणतो याला, तिखट झाला तर थोडंसं तुम्ही ह्याच्यामध्ये कच्चं तेल टाकून कुटून घेतलात ना मग ह्याचं तिखट मरतं, छान चवी लागतो. अगदी मुलांना चपातीला लावून दिलात ना तरीसुद्धा ठेचा खातात. आता इथं वाटीमध्ये बघा अर्धी वाटी इतकं घरी मी दही लावलेलं घट्ट दही घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये 1 चमचा इतका हा ठेचा घातला आहे आणि मिसळून घेऊयात. म्हणजे आपण जी मसाला पुरी करत आहोत का नाही त्याच्यासोबत खाण्यासाठी हे खरडा दही ना इतकं खायला भारी लागतं ना खरंच खूप. आता बरेच जण बाजरीच्या भाकरीसोबतसुद्धा हे खरडा आणि दही खातात बरं का, पण मसाला पुरीसोबत खाण्यासाठी सुद्धा 1 नंबर लागतं बरं का. आता हे मिसळून तयार झालं, बाजूला ठेवूयात. तोपर्यंत बघा आपण जी कणिक भिजवून ठेवली होती ना ती छान प्रकारे भिजलेली आहे, अगदी मऊसूत. आता आपण ह्याच्या पुऱ्या करणार आहोत. नेहमी पुऱ्या कशा करतो आपण तशा करून घेणार आहोत. छोटे छोटे गोळे इथं तोडून घेतलेत. थोडंसंच वरून तेल घालून ह्या गोळ्यांना लावून घ्यायचं, म्हणजे गोळे एकमेकांना चिटकत नाहीत आणि आपण लाटत असताना सुद्धा चिटकत नाहीत. पीठ लावून लाटायचं नाही, नाहीतर पुरी तळत असताना का नाही तेलामध्ये ना पीठ पीठ होतं त्याच्यामुळे. आता पुरी लाटून घेऊयात. तुम्हाला जमत असेल तर बघा आपण नेहमी एक छोटा गोळा करून लाटून घेतो तसं लाटून घेऊ शकता. शिवाय आपल्याकडे जर धारदार एखादी वाटी किंवा ग्लास पेला असतो बघा, त्यांनी ठसा उमटवलात ना मग गोल गरगरीत तुमची पुरी होते बघा. इथं आता दाखवल्याप्रमाणे. नेहमी कुठलीही पुरी जर करत असाल ना पीठ हे जास्त वेळ भिजत ठेवायचं नाही. अगदी 5 ते 7 मिनटं इतकंच भिजत ठेवायचं, नाहीतर पीठ हे पातळ होतं. आता बघा तुम्हाला इथं मी ठसा वाटीने उमटून पुरी दाखवली तशी करू शकता, किंवा अगदी छोटीशी अशी गोल गरगरीत पुरी ठेवलात तरीसुद्धा चालेल. पुरी ना जास्त पातळ ठेवायची नाही, नाहीतर ती फुलत नाही बरं का. आणि जास्त जाडसुद्धा ठेवायची नाही, मध्यमच ठेवायची. थोडीशी अशी जाड ठेवायची बघा. आता तुम्हाला इथं दिसतच असेल, म्हणजे छान टुणटुणीत आपली पुरी ही फुलली जाते. आता इथं थोड्याफार मी पुरी तळून घेतल्यात. तुम्ही एक पुरी तेलामध्ये सोडून मग खाली एक पुरी लाटून घेतला तरी चालेल. इथं मी थोड्याफार पुऱ्या ना करून घेते आणि मग नंतर तळते. आता गॅसवरती तेल गरम करायला ठेवलेलंच होतं. एक छोटा गोळा टाकून बघायचा, लगेच वर आला. तेल जास्तीचं कडकडीतसुद्धा गरम नसावं बरं का, नाहीतर पुरी ही लगेच लाल होते पण आतनं कच्ची आणि नरम पुरी राहते. त्यामुळे मध्यम तेल गरम असावं. तेलामध्ये पुरी टाकताच बघू शकता अगदी टुणटुणीत फुललेली आहे. रंग देखील बघा किती सुरेख आलेला आहे आणि गॅस मध्यम ठेवलेला आहे बरं का. आणि जर तुमचं तेल गरम नसेल तर पुरी ही तेलकट होते, शिवाय फुलंसुद्धा नाही. त्याच्यामुळे मध्यम तेल हे गरम असावं. जशा पुऱ्या तळल्या जातील ना तशा ह्या चाळणीवरती मी काढून घेते बघा. आता आणखीन एक इथं दुसरी पुरी सोडली. वाव, बघू शकता अगदी मस्त काटोकाट पुरी फुलते. आणि सगळ्यात आनंद कधी होतो तर आपली बघा पुरणपोळी किंवा अशी पुरी छान टुमटुमीत फुगल्या का नाही मग होतो. अगदी आपण जितका वेळ मेहनत घेतली ना त्याचं सगळं हितं
आपला जो कंटाळा असेल तो निघून जातो. म्हणजे इतका आनंद होतो ही अशी पुरी किंवा आपली पोळी जर फुलली तर. आता इथं बऱ्याच तुम्हाला मी पुऱ्या दाखवत आहे बघा, अगदी मस्त फुलत आहे. आणि खरं सांगू का, ही पुरी का नाही आपण भिजवलेली मूग डाळीची पेस्ट घालून केल्यामुळे ना चवीला एक नंबर लागते. खरंच अगदी माझ्या घरात तर मुलांच्या आवडीची ही पुरी बरं का. आणि अशा ह्या पुऱ्या तुम्ही करून ठेवलात तर अगदी प्रवासामध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकता. अगदी आठवड्याभर ह्या पुऱ्या खराब होत नाहीत बरं का. आणि जर तुम्हाला सकाळी घाई असेल मग हे पीठ म्हणून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलात ना तरीसुद्धा चालेल. आणि पुऱ्या करण्याच्या अगोदर 10 मिनटं बाहेर काढून ठेवायचं आणि मग तुम्ही पुऱ्या करून घेतलात तरीसुद्धा चालेल. पुरीचं पीठ खराब होण्यासारखं किंवा पुऱ्या तळल्यानंतर सुद्धा खराब होण्यासारखं ह्याच्यामध्ये काहीच नाही. प्रवासामध्ये जरी तुम्ही ह्या पुऱ्या घेऊन गेलात आणि दहीसोबत जरी खाल्लात ना किंवा कोरड्या जरी सुक्या खाल्लात ना तरीसुद्धा खायला भन्नाट लागतात. बघा इथं थोड्याफार मी पुऱ्या तळून घेतल्यात. बिलकुल 1%सुद्धा ही पुरी तेलकट झालेली नाही. आणि त्याच्यासोबत मस्त इथं खरडा दही खाण्यासाठी घेतलं आहे बघा. छान खुसखुशीत होतात. आपण रवा वापरल्यामुळे का नाही बराच वेळ ह्या पुऱ्या अशा फुललेल्याच राहतात बघा. मग नक्की तुम्ही सुद्धा करून ना मला कमेंटमध्ये कळवा तुम्हाला ही मसाला पुरी आवडली का. कसा वाटला व्हिडिओ ते सुद्धा कळवा. व्हिडिओ जरा सुद्धा आवडला ना पटकन एक लाईक ठोका. व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये, म्हणजे ते सुद्धा करून पाहतील. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये.